संतोष देशमुख यांची हत्या झाल्याच्या नंतर छोटा आका, मोठा आका, आकाचा आका मुन्नी आकाचे सर्व काळे धंदे बंद करतो. आकानी हे केलंय, आकानी ते चुकीचं केलंय, हा आका तो आका असा एकेरी शब्दात ज्यांनी उल्लेख केलाय ते सुरेश अण्णा धस यांनी काल दुपारी 14 फेब्रुवारी 2025 रोजी दवाखान्यामध्ये जाऊन धनंजय मुंडे यांची भेट घेतली व त्यांच्यामध्ये जवळपास 4.5 तास चर्चा चालली. त्या चर्चेमध्ये नेमकं काय घडलंय ते अजूनही समोर आलेलं नाही. परंतु त्यांच्या या भेटीनंतर मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली की ते म्हणाले की सुरेश धस यांनी मराठा समाजाचा केसाने गळा कापलाय. आम्ही त्यांना आजपर्यंत चांगला माणूस समजत होतो, पण त्यांनीच मराठ्याचा घात केलाय. सुरेश धस हा माणूस गद्दार निघालाय. परंतु काहीही असलं तरी मी सदैव मराठा समाजाच्या बाजूने राहील आणि सुरेश धस यांचं जर चुकलं असेल तर त्यांना चुकीचं समजायला लावीन असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलंय. म्हणजे जे देवेंद्र फडणवीसने नाही केलं ते यांनी केलं. यांना तिरस्कारच आहे मराठ्यांचा. ह्या सरकारला मराठ्यांचा तिरस्कार आहे. फक्त मराठ्यांच्याच हाताने मराठ्यांवरती त्यांना वारं करायची होती. जर सुरेश धस भेटला असेल तर 100% गोरगरीब मराठ्यांच्या काळजावरती वार केला त्याने. कुठेतरी तुम्हाला असं वाटतंय का की सुरेश धसांनी आता विश्वासघात केलाय भेट घेऊन? अरे विश्वासघाताला दुसरा काही शब्द आहे का? मी आणतो जरा. विश्वासघात माणसाला गोड बोलून नेऊन कधीच फसवू नये. समोर सांगावं मी तो तोंडात हाणणार आहे. मग गोड बोलून नेऊन फसवणं म्हणजे खूप मोठा दगा झाला. आम्हाला वाटलंच नव्हतं सुरेश धसीत अण्णा तो इतक्या लवकर गुडघे टिकीन. या अण्णा सगळे आठलेच का काय? त्यांनी सुद्धा स्पष्टीकरण दिले की मी भेट घेतलेली आहे, पण ही जी भेट काय मोठाडपणा सांगायला. पारिवारिक होती. स्वतः सुरेश धसांनी स्पष्टीकरण दिले. पारिवारिकला चुलते पुतणे काय वगैरे पारिवारिक भेट चुलते पुतणे पारिवारिक माणसं मारून टाकलेत कचाकची धन. आणि मग ते तिथले झणकेबाज भाषण होतं ते तमाशातल्या लावण्या, ते गाणी, ते ढुंगण हालून बोलणं, ते कुठे गेलं मग? ते काय कोण झाला होता आमच्या लोकांचा? आयकॉन का फॅन का काय पंखा का काय? आमच्या गोरगरीब भोळ्या समाजानं तर विश्वास ठेवला होता. डोक्यावर घेऊन नाचत होती. कापली का मान दुपाराच? याला पूर्वी खेड्यात म्हणायचं गुळाची सुरी, गोड बोलून नारळ कापून नेणे. हे तर कोणीच केलं नसतं आमच्या उभ्या मराठ्यांच्या 5000 वर्षाच्या इतिहासाच्या खानदानीत. त्या खून करणाऱ्यापेक्षा तर हा मोठा झाला. मग हे जर सत्य असेल तर, हे जर खोटं असेल तर मला शब्द सगळे मागे घ्यावा लागणार आहेत. आणि हे जर खरं असेल तर एवढा विश्वासघात की या मराठ्याने माणूस नाही बघितला. पण मी आहे ना, या राजकारण भात करण्यावर आम्ही कुठे विश्वास ठेवतो? पठ्ठ्या आहे ना, कोणाची बी अवलाद येऊ दे, कोणाचा बाप येऊ दे, मॅटर दबून देत नाही मी. कोणी पण येऊ दे, कसले हरामखोर अवलाद उभे राहू दे. राजकारणासाठी मराठ्यांचा वापर करून मराठी संपवत आहे काय? सुट्टी नाही. चलो धन्यवाद. जरांगे पाटील काल सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीनंतर त्यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली की ते म्हणाले हा माणूस गद्दार निघालाय. मराठा समाजासोबत यांनी गद्दारी केली व मनोज जरांगे पाटील यांच्या या प्रतिक्रियेनंतर सुरेश धस हे प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले की मी केवळ तब्येतीची विचारपूस करण्याकरिता गेलो होतो. इतर दुसरा कोणताही कारण नव्हतं. मी फक्त त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्याकरताच गेलो होतो. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा काहीतरी गैरसमज झालाय असं सुरेश धस यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलंय. व मी लवकरच मनोज जरांगे पाटील यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या मनामध्ये दुमत निर्माण झालेले मी लवकरच दूर करीन असं सुरेश धस यांनी सांगितलं. मनोज दादा आमचं दैवत आहे. काही गडबडीत काही बोलले असतील, मी त्यांच्याशी सुद्धा बोलून घेईल बरं का. आता धनंजय मुंडे साहेब काय बोलतात ते त्यांना माहिती बरं का. मला काही बोलायचं नाही. पण मी मात्र फक्त आणि फक्त त्यांची विचारपूस करायला गेलतो. विचारपूस करायला जाणं याच्यामध्ये गैर काय आहे असं नाही. मला माझं मत आहे की लोकांनी याच्यामध्ये गैरसमज बिलकुल करून घेऊ नये. मी काय म्हणलं, दादा आमचं दैवत आहेत. त्यांचा काही गैरसमज असेल झाला असेल, कारण क्विकली लगेच बातम्या पसरवतात.
आणि माझं मत आहे की काल मी भेटायला गेलो याची सुद्धा बातमी कोणी केली. मी भेटायला गेलतो काय माणुसकीच्या नात्याने भेटायला गेलतो, माणुसकीच्या नात्याने भेटलो, माझं मी गाडीत बसलो, निघून आलो. तिथे फारसे लोक नव्हते. मग हे असले डाव जे आहेत ना चालीबाली मला कळत नाही, पण मी माझ्या कामावरती माझ्या कर्मावरती ठाम आहे.